नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कर्करोग हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो, जो शरीरामध्ये हळूहळू आणि शांतपणे विकसित होतो. जर तो ओळखला गेला नाही, त्यावर त्वरित उपचार केले गेले नाहीत, तर तो एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्तसुद्धा करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरामध्ये कर्करोग कसा विकसित होतो हे पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार आणि सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. त्याच्या विकासामध्ये कोणते लपलेले आणि न दिसणारे घटक योगदान देतात, त्याची लक्षणे किंवा चिन्हे प्रथम कोणती आहेत, आणि जेव्हा एखादी व्यक्ती या गंभीर आजाराने संक्रमित होते तेव्हा शरीरामध्ये हळूहळू कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. कर्करोगाबद्दल काही अत्यंत महत्त्वाचे, आश्चर्यकारक आणि अनेकदा लपलेले सत्य देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे बहुतेकदा सामान्य लोकांना माहीत नसतात. प्रत्यक्षात खूप कमी लोकांना त्याच्याबद्दल अचूक माहिती आहे. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक ऐकली आणि वेळेवर तुमच्या शरीरातील चिन्हे ओळखली, तर या भयानक आणि प्राणघातक आजारापासून तुमचं जीवन वाचवणं शक्य आहे. म्हणून मंडळी, हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. कर्करोग शरीरामध्ये निर्माण होण्यापूर्वीच विविध सूक्ष्म संकेत येऊ लागतो. जर एखाद्या व्यक्तीने ही सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखली आणि त्याकडे लक्ष दिलं, तर तो स्वतःला मोठ्या आणि गंभीर समस्येपासून वाचवू शकतो. तथापि असे अनेकदा घडते की आपण आपल्या शरीरातील लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो किंवा गांभीर्याने घेत नाही. या छोट्याशा निष्काळजीपणा दीर्घकाळामध्ये खूप महागात पडू शकतात आणि कधीकधी परिस्थिती इतकी भयानक बनते की त्या व्यक्तीला नंतर पश्चाताप करावा लागतो. या कारणास्तव मी तुम्हाला कर्करोगाची मुख्य कारणे खूप तपशीलवार आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू इच्छिते. ही माहिती तुमच्यासाठी मोठ्या अपघातापूर्वी दिलेल्या खबरदारी इतकीच महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. जर तुम्ही या गोष्टी योग्यरित्या आणि वेळेवर समजून घेतल्या, तर तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही. म्हणून माझी एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. सुरुवातीपासून शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्णपणे पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एकदा कर्करोग संपूर्ण शरीरामध्ये पसरला की त्याचे परिणाम इतके विनाशकारी असू शकतात की त्याची कल्पना करणं देखील कठीण आहे. म्हणूनच योग्य वेळी संपूर्ण आणि अचूक माहिती मिळवणं अधिक महत्त्वाचं होतं. कधीकधी अपूर्ण किंवा चुकीची माहिती एखाद्या व्यक्तीला फायदा होण्याऐवजी आणखी नुकसान करते, ज्यामुळे रोग अधिक गंभीर होतो. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती थोडीशीही उपयुक्त वाटली तर कृपया एक छोटीशी गोष्ट करा. हा व्हिडिओ लाईक करा. हे माझं मनोबल वाढवतं, प्रेरणा वाढवतं आणि तुम्हाला अधिक अचूक आणि उपयुक्त माहिती देत राहण्याची शक्तीसुद्धा मला देतं. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. तसेच दिसणारे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. आता सर्वात प्रथम समजून घेऊया की कर्करोग का होतो आणि तो शरीरामध्ये कसा सुरू होतो. त्याच्या विकासामागील प्रमुख कारणे कोणती आहेत आणि कोणत्या लोकांना ह्या आजाराचा धोका इतरांपेक्षा जास्त आहे. मंडळी, कर्करोग हा शब्द ऐकून जवळजवळ प्रत्येकामध्ये भीती, चिंता, घबराट निर्माण होते. हा आजार हृदय आणि मन दोन्हींवरती वेगाने परिणाम करतो आणि व्यक्तीला मानसिकदृष्ट्या कमकुवत करतो. हा आजार जेव्हा होतो तेव्हा शरीराच्या पेशी, ज्या सामान्यतः आवश्यकतेनुसार तयार होतात आणि वेळ आल्यावर तुटतात आणि मरतात, अचानक अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि पूर्णपणे नियंत्रण गमावतात. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराच्या कोणत्याही भागातील पेशी पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातात आणि न थांबता वाढत राहतात. या वाढत्या पेशी हळूहळू कर्करोगामध्ये विकसित होतात. जेव्हा या पेशी मोठ्या संख्येने एकत्र येतात तेव्हा त्या ट्यूमर नावाचा एक कठीण गाठ तयार करतात. ही ट्यूमर आजूबाजूच्या ऊती आणि अवयवांना दाबू लागते, त्यांना कमकुवत करते आणि हळूहळू नुकसान करते. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक ट्यूमर हा कर्करोग नसतो. अनेक ट्यूमर संपूर्ण शरीरामध्ये पसरत नाही आणि त्यांना कर्करोग मानलं जात नाही. तथापि कर्करोगाच्या पेशी एकाच ठिकाणी राहत नाही. त्यांच्यात शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पसरण्याची क्षमता असते आणि हा प्रसार मानवांसाठी सर्वात धोकादायक ठरतो. वैज्ञानिक भाषेमध्ये कर्करोग निर्माण करणाऱ्या पदार्थांना कर्करोगजन्य पदार्थ म्हटलं जातं. हे कर्करोगजन्य पदार्थ तंबाखू, तंबाखूचा धूर, विषारी वायू,
प्रदूषित वातावरण, काही विषाणू आणि अत्यंत खराब जीवनशैली यासारख्या विविध घटकांद्वारे शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये कर्करोग अनुवंशिक देखील असू शकतो, म्हणजेच तो पिढ्यानपिढ्या संक्रमित होऊ शकतो. शिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयी, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि सतत ताणतणावामध्ये राहणं यामुळे देखील कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की कोणताही आजार लवकर उपचार केल्यास तो पूर्णपणे नष्ट करता येतो. कर्करोगाच्या बाबतीतही हेच लागू होतं. जर कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळला आणि त्वरित उपचार केला तर तो नियंत्रित आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुर्दैवाने बहुतेक लोक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यात अपयशी ठरतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. आज आपण कर्करोगाच्या प्रारंभाचे संकेत देणारी विशिष्ट चिन्हे आणि लक्षणे तपशीलवार सांगू. हे विशेषतः महत्त्वाचं आहे कारण जर कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये आढळला तर उपचार तुलनेने सोपे आहेत आणि एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी जीवन जगू शकते. तथापि जर रोग उशिरा आढळला तर कर्करोग आधीच शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरला आहे, ज्यामुळे उपचार करणं अत्यंत कठीण होतं. कर्करोग हा एकच आजार नाही तर रोगांचा एक मोठा समूह आहे. कर्करोग शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विकसित होतो आणि त्याचे वेगवेगळे परिणामसुद्धा होतात. शरीरामध्ये 100पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग आढळू शकतात आणि त्यांना सामान्यतः त्या अवयवाच्या किंवा पेशीच्या नावावरून नाव दिलं जातं जिथून तो उद्भवतो. यामध्ये रक्तकर्करोग, तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, हाडांचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मूत्राशयाचा कर्करोग हे बरेच प्रकारचे कर्करोग आहेत जे लवकर ओळखणं कठीण आहे कारण त्यांची सुरुवातीची लक्षणे सौम्य असतात आणि हळूहळू दिसून येतात. विशेषतः स्तनाचा कर्करोग हा रोग आधीच वाढलेला असताना निदान होतो, ज्यामुळे रुग्ण गंभीर स्थितीचा सामना करतो. जेव्हा पुरुष किंवा स्त्री ही सुरुवातीची लक्षणे ओळखतात तेव्हा हा रोग शरीरामध्ये खोलवर पसरलेला असतो. पोटाच्या आतील पेशी खराब होतात आणि नियंत्रणाबाहेर जातात. तेव्हा पोटाचा कर्करोग सुरू होतो. हा कर्करोग अनेक वर्षांपासून हळूहळू विकसित होतो आणि त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. तोपर्यंत तो दूरवर पसरलेला असतो. तथापि लवकर आढळल्यास तो पूर्णपणे उपचार करण्यायोग्य आणि जीवघेणा देखील आहे. आपण वर्षानुवर्षे ज्या किरकोळ शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करत आहोत त्यांना किरकोळ किंवा क्षुल्लक मानू नका. त्याच्यामुळे तुम्हाला भयंकर धक्का बसेल आणि आश्चर्य वाटेल. या साध्या वाटणाऱ्या समस्या हळूहळू कालांतराने गंभीर, अगदी जीवघेण्या आजारांमध्ये सुद्धा विकसित होऊ शकतात. हो मंडळी, जसं की पोटात कधीकधी हलकेच वेदना होणं, वारंवार गॅस तयार होणं, दीर्घकाळ आम्लपित्त राहणं, पोटात जडपणा जाणवणं, पोट फुगणं, पोटाभोवती थोडीशी सूज येणं. बहुतेक लोक या गोष्टी सामान्य मानतात. तथापि वास्तव असं आहे की शरीरातील हे छोटे बदल कर्करोगासारख्या गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. तर यावर त्वरित लक्ष दिलं नाही तर या किरकोळ वाटणाऱ्या समस्या नंतर लक्षणीय समस्या बनू शकतात. रक्तकर्करोगाबद्दल बोलायचं झालं तर हा आजार शरीरातील 3 आवश्यक रक्तपेशींवरती थेट परिणाम करतो. आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स नावाच्या लहान पेशी असतात, ज्या एकत्रितपणे रक्ताला त्याचे योग्य कार्य करण्यास मदत करतात. रक्तकर्करोगाचा सर्वात गंभीर आणि जलद परिणाम बहुतेकदा पांढऱ्या रक्तपेशींवरती दिसून येतो, कारण या पेशी आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण करतात. हा आजार चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांनी रक्तकर्करोगाचे 2 मोठ्या श्रेणींमध्ये विभाजन केलं आहे. तीव्र रक्तकर्करोग आणि ज्याचा वेग, प्रभाव आणि तीव्रता वेगवेगळी असते. तीव्र रक्तकर्करोग म्हणजे हा आजार शरीरामध्ये वेगाने पसरतो आणि खूप कमी वेळामध्ये लक्षणे दिसू लागतात. जर या टप्प्यावर योग्य चाचणी आणि उपचार केले नाहीत तर रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याची स्थिती वेगाने बिघडू देखील शकते. दुसरीकडे क्रॉनिक ब्लड कॅन्सर हा एक प्रकार आहे जो हळूहळू वाढतो. हा आजार हळूहळू वाढतो, लक्षणे हळूहळू दिसून येतात. जर उपचार लवकर सुरू केले आणि डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने केले तर ते मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रित केलं जाऊ शकतं. ब्लड कॅन्सरचे इतर प्रकार देखील दिसू शकतात, जसं की सतत थकवा, यकृताचा आकार सामान्यपेक्षा जास्त वाढणं किंवा पोटाच्या उजव्या बाजूला जडपणाची भावना. हे बहुतेकदा लिम्फोमा नावाच्या आजाराशी जोडलेले असते, ज्याला रक्तकर्करोगाचा एक प्रकार मानलं जातं. त्याचप्रमाणे जर कर्करोग रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरामध्ये पसरला तर अशक्तपणा होतो, वारंवार संसर्ग, किरकोळ दुखापतीनंतर रक्तस्राव कायम राहतो आणि प्लेटलेट्सची सुद्धा संख्या
कमी होते. जर रक्तातील प्लेटलेट्सची संख्या हळूहळू कमी होत गेली आणि रक्तदाब जास्त राहिला तर या स्थितीला ल्युकेमिया म्हटलं जातं, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक अतिशय गंभीर प्रकार आहे. रक्ताच्या कर्करोगाची कोणतीही एकच 100% निश्चित लक्षणे नाहीत. तथापि अशक्तपणा, दिवस किंवा आठवडे टिकणारा ताप, शरीराच्या विविध भागांमधून वारंवार रक्तस्राव किंवा किरकोळ दुखापतींसहही जास्त रक्तदाब अशी लक्षणे दिसून येतात. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की केवळ अशक्तपणा रक्ताच्या कर्करोगाचे संकेत देत नाही. तथापि जेव्हा अशी अनेक लक्षणे एकाच वेळी दिसतात तेव्हा रक्ताच्या कर्करोगाची शक्यता हलक्यात घेऊ नये आणि त्वरित चाचणी करणं गरजेचं आहे. आता हाडांच्या कर्करोगाबद्दल बोलूया. म्हणजे हाडांचा कर्करोग जो आहे हा कर्करोग बहुतेकदा एका निरुपद्रवी समस्येने किंवा किरकोळ अस्वस्थतेने सुरू होतो, ज्याला लोक सुरुवातीला सामान्य वेदना म्हणून नाकारतात. तथापि कालांतराने ही किरकोळ समस्या हळूहळू खूप गंभीर आणि धोकादायक स्थितीमध्ये विकसित होते. हाडांच्या कर्करोगाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे सतत होणारे हाडांचं दुखणं, जे स्वतःहून बरं होत नाही आणि विश्रांती घेऊनही पूर्णपणे जातही नाही. ही वेदना कोणत्याही दुखापतीशिवाय आणि विश्रांती घेऊनही पूर्ण जात नाही. ही वेदना कोणत्याही दुखापतीशिवाय किंवा पडल्याशिवाय होऊ शकते आणि कालांतराने ती आणखी बिकट होते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा जेव्हा एखादी व्यक्ती चालताना, उठताना, बसताना किंवा इतर काही काम करताना हाडांचा जास्त वापर करते, तेव्हा वेदना अधिक तीव्र होतात आणि लक्षणीय अस्वस्थता निर्माण करतात. हाडांच्या आत कर्करोग वाढत असताना वेदना जवळजवळ स्थिर होतात. याचा अर्थ असा की बसताना, झोपताना किंवा विश्रांती घेताना देखील वेदना जाणवू शकतात. जर कर्करोग पायाच्या हाडांमध्ये विकसित झाला तर व्यक्तीला योग्यरित्या चालण्यात अडचण येऊ शकते आणि हळूहळू ती व्यक्ती लंगडी होऊ लागते, ज्यामुळे चालणं आणि संतुलन दोन्ही प्रभावित होतं. काही काळानंतर सतत वेदना होणाऱ्या भागामध्ये सौम्य किंवा तीव्र सूज देखील दिसू लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये स्पर्श केल्यावर एक कठीण गाठ किंवा उंचावलेला भाग जाणवतो, जो प्रत्यक्षात कर्करोगाचा ट्यूमर असतो. हाडांचा कर्करोग हाडे आतून कमकुवत करतो, तथापि हाडांचे फ्रॅक्चर लगेच होणे नेहमीच आवश्यक नसतं. कधीकधी हाडांचा कमकुवतपणा हळूहळू वाढतो आणि ज्यामुळे व्यक्तीला दीर्घकाळ वेदना होतात. हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना अचानक एखाद्या विशिष्ट भागामध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात, जी अनेक दिवस किंवा महिने टिकू शकते, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो. जर मणक्यामध्ये कर्करोग विकसित झाला तर ते तेथून उद्भवणाऱ्या नसांवर दबाव आणतं. या दाबामुळे हात आणि पाय सुन्न होणं, मुंग्या येणं किंवा कमकुवतपणा येऊ शकतो, ज्यामुळे हळूहळू संतुलन बिघडणं आणि चालण्यास त्रास होऊ शकतो. आता घशाच्या कर्करोगाबद्दल बोलूया, जो आजकाल वेगाने वाढत आहे. विशेषतः पुरुषांमध्ये. हा कर्करोग महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे आणि मोठ्या शहरांमध्ये त्याचे प्रमाण आणखी वेगाने वाढत आहे, कारण जीवनशैली आणि दैनंदिन सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. घशाचा कर्करोग प्रामुख्याने सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा किंवा मग इतर कोणतेही धूम्रपान किंवा चघळणारे पदार्थ दीर्घकाळ वापरणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतो. तथापि हा धोका केवळ स्वतः या उत्पादनाचे सेवन करणाऱ्यांचा नाही, तर त्यांच्यासाठी बसून त्यांच्या फुफ्फुसामध्ये धूर श्वासाने घेत असलेल्यांना देखील आहे. अशा लोकांना निष्क्रिय धूम्रपान करणं म्हटलं जातं, म्हणजे त्यांना नकळत धुराचे हानिकारक परिणाम भोगावे लागतात. घशाचा कर्करोग हा केवळ वृद्ध लोकांमध्येच दिसून येत नाही, तर 20-25 वयोगटातील तरुणांमध्ये सुद्धा आढळतो. तथापि 40 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सर्वात जास्त आढळतो. हा आजार आणखी धोकादायक मानला जातो, कारण त्याची सुरुवातीची लक्षणे खूपच सौम्य असतात आणि बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना घशाचा साधा त्रास समजतात. हळूहळू ही थोडीशी अस्वस्थता घशातील ट्यूमरमध्ये विकसित होऊ शकते, जिथे तिथल्या पेशी वेगाने आणि नियंत्रणाबाहेर वाढू लागतात. घशाच्या कर्करोगाची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडीशी बदलू शकतात, तथापि काही सामान्य लक्षणे आहेत जी कधीही दुर्लक्षित करू नयेत. घशात वारंवार जळजळ होणं, श्वास घेण्यास आणि बाहेर काढण्यास त्रास होणं, दीर्घकाळ कोरडा किंवा सौम्य खोकला आणि वारंवार घसा साफ करण्याची गरज, या सर्व गोष्टी घशातील समस्येकडे निर्देश करू शकतात. शिवाय आवाजामध्ये बदल, जसे की कर्कशपणा कमी होणं, स्पष्टता किंवा स्पष्टता कमी होणं, हे देखील घशाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे लक्षण असू शकतं. कारण कर्करोग व्हॉइस बॉक्सला प्रभावित करतो, ज्या अवयवातून आपला आवाज येतो. जर एखाद्या व्यक्तीचा आवाज बराच काळ असामान्य राहिला तर तो बदलत राहिला तर तो एक गंभीर इशारा म्हणून घेतला पाहिजे आणि कधीही हलक्यात घेऊ नये. कधीकधी मानेतील गाठ देखील या आजाराचं एक सामान्य महत्त्वाचं लक्षण असू शकते.
जेव्हा कर्करोगाच्या पेशी एकाच ठिकाणी जमा होऊ लागतात तेव्हा त्या ऊतींचा एक गोळा तयार करतात जो स्पर्शास कठीण आणि असामान्य वाटू शकतो. जर मानेमध्ये किंवा घशाच्या कोणत्याही भागामध्ये बराच काळ गाठ राहिली आणि कोणतीही लक्षणे नसतानाही ती कमी होत नसेल तर ती घशाच्या कर्करोगाची शक्यता दर्शवते आणि त्वरित लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त काही लोकांना घशाच्या कर्करोगामुळे कानात वेदना होऊ शकतात, कारण घसा आणि कानाच्या नसा आणि स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात आणि एका भागातील समस्या दुसऱ्या भागामध्ये परिणाम करू शकते. मंडळी, नेहमी लक्षात ठेवा की लवकर निदान, योग्य चाचणी आणि योग्य उपचार हा धोकादायक आजारांना लक्षणीयरित्या रोखू शकतो. म्हणून सर्व माहिती काळजीपूर्वक समजून घ्या, तुमच्या शरीराचे संकेत गांभीर्याने घ्या आणि कोणत्याही लक्षणांना किरकोळ समजू नका. कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण थोडीशी काळजी तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.